सरांना बघून खूप छान वाटलं, म्हणजे खूप भारी. मी ना बारक्या मुलीने चूलच पाडून टाकली तर अख्खे बघा. आता आई आली ना, आईला खूप वारणार, खूप मारणार. तिची रिॲक्शन बघा. हे बघा काय स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही म्हणसाल मी एवढं नटून थटून कुठे निघालोय. तर मी ना आमच्या पहिल्या शाळेतील सरांना भेटायला चाललो आहे. मी एक पोर्ट्रेट काढलं होतं, तर ते त्यांना द्यायचं होतं मला. आणि खूप दिवस भेटलो पण नव्हतं, त्यामुळे म्हणलं जाऊन येऊ जरा. पोर्ट्रेट मामासाहेब मोहळे यांचं पोर्ट्रेट काढलेलं आहे मी. तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपल्या दुसऱ्या चॅनलवरती मी अपलोड केलेली व्हिडिओ राज 8196 याच्यावरती. आणि ह्या चॅनलवरती पण मी अपलोड करणार आहे व्हिडिओ. त्यामुळं तुम्हाला जर माहीत असेल मामासाहेब मोळ, मैं जानता हूँ. म्हणजे आता काही मुलं जर त्या संस्थेत शिकत असेल तर त्यांना नक्कीच माहीत असेल मामासाहेब मोळ कोण आहेत. आणि जे नसेल शिकत तर त्यांना माहीत करून घ्यायचं असेल तर गुगलवरती सर्च करा मामासाहेब मोळ इन्फॉर्मेशन, तुम्हाला शो करेल तिथं. औषध म्हणून छत्री घेतलीत मी. तर फक्त आता खाली पॅन्ट वगैरे काय घाण नाही झाली पाहिजे. अजून शाळा तर भरलेली. शाळेची सुट्टी झाल्यावरती आपण जाऊया, मग भेटूया त्यांना. पोर्ट्रेट पण द्यायचं आहे. आता मी असं तुम्हाला दाखवू नाही शकत, कारण की ते पिशवीत आहे आणि माझ्या एका हातात छत्री, एका हातात मोबाईल, तर एका हातात पिशवी, म्हणजे याच हातात आहे. परंतु ते काढता नाही येणार, परत ती छत्री कुठे ठेवणार, परत मोबाईल पण कुठे ठेवणार ना, त्याच्यामुळं जाऊ दे. आपण जाऊ तोपर्यंत पुढं तुम्हाला मी दाखवतो शाळा कोणती, कुठं होती, कुठपर्यंत किती वर्ग होता, आम्ही कुठे होतो, सगळं दाखवतो तुम्हाला. हे बघा गाईस, इथं जीप प्राथमिक शाळा म्हणजे इथं 1ली ते 4थी आहे आणि इकडंपर्यंत 5वी ते 8वीपर्यंत आहे. इकडं कॉपरेट आहे आणि इकडं 9वी 10वी आणि हे ऑफिस आहे. ते पुढे गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. आणि आता हे नवीन झालं आहे बालवाडीचं. ते बालवाडीचं अंगण पहिलं इकडं खाली होतं, वाड्याच्या झाडाचं तिकडं. आपण खाली गेलो तुम्हाला सगळं दाखवू. गाईस पोर्ट्रेट तर दिलं, सरांना बघून खूप छान वाटलं, म्हणजे खूप भारी म्हणत होते. आता पाऊस आला, आपण निघूया आता घरी, कारण का उशीर पण खूप झाले. तर मागाशी पण खूप वेळ थांबलो होतो. मी काय करतो, इथून ना छत्री ठेवली यांच्या घरी, इथून छत्री घेतो, मग आपण जाऊया. घेतली एकदाची छत्री, पण मला पावसाचं काही कळतच नाही. मध्येच पाऊस येतो, मध्येच बंद होतो. ह्या शाळेत आता मी 8वीपर्यंत होतो आणि 8वी नंतर मी आता खाली आहे. या सरांना चांगलं वाटलं पाहून, म्हणजे एवढ्या दिवसांनी भेटलो ना. त्यांना पोर्ट्रेट खूप आवडलं, त्यांनी फोटो वगैरे काढले. मी सांगितलं काढायला, मला लागत होते फोटो. तुम्हाला थोडंसं इकडचं नेचर दाखवतो कसं आहे. हे बघा, ते पाणी वाटतंय. कर जायचे आपल्याला वरती शेताला. बाय बाय कर केर, लवकर नाही जायचं का मग शेताला? कर मग बाय बाय. हां नीट कर असं बाय बाय. हां म्हण सबस्क्राईब करा, म्हण अरे कहना क्या चाहते हो? करा म्हण सबस्क्राईब करा. जाऊ काय नाही एवढंच आता आमचं, बाकी तर नाही काय. वरती गोठा आहे, गोठा पण दाखवतो तुम्हाला. थांबा, आम्ही आता वरती जाणार, तुम्हाला गोठा पण दाखवतो. म्हणजे ते पण घरचे, पण त्याच्यात आम्ही नाही का बैल वगैरे बांधतो, त्याला गोठाच केला आम्ही घराचा. तर तो सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवतो. तर गाईज आमचा गोठा आहे बैलांचा आणि इकडे शेत आहे, एक ते लावलेले. तर आपण आतमधून जाऊन बघू गोठा. बघा आता सध्या बैल ते काय बांधले नाहीत, त्याच्यामुळं कधी दिसणार नाही. आणि इकडून बघू, बघा माझी सायकल कशी असं झाली तिची. ते गावरे सायकल या. तर एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाकीचे व्हिडिओ बघत राहा. अँड थँक्स फॉर वॉचिंग अ व्हिडिओ.